त्या दिवशी झाली. आमचे पोकर्णा साहेब इथं बसलेले. मला वाटतं पोकर्णा साहेब आपण उठून 2 मिनिटं आपणच बोलावं. या इकडे 2 मिनिट. या 2 मिनिटं या. अहो या. नाही या 2 मिनिटं या की. तर पोकर्णांजींची आज निवड झालेली आहे आपल्या जिल्ह्याच्या खजिनदारपदी. पहिल्यांदा आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करू, टाळ्या वाजवू. कारण मी प्रत्येकाला पुढे घेण्यामागचं कारण सांगतो. आज त्यांच्यामध्ये जे काही आत्मविश्वास निर्माण झाला, पहिल्यांदा त्यांच्यावरती रेकॉर्ड खराब केले गेले, त्यांना लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे. 2-3 वेळा ते ह्याच्यामध्ये सापडलेले आहेत. पण पहिल्यांदा ज्यावेळेस ते समितीमधून एक फाईट देण्याची तयारी त्यांनी दाखवली, त्यावेळेस काय झालं हे तुम्हाला स्वतः तेच अनुभव सांगते. नाही चला, पोकर्णांजींकडे आपल्या कर्नाटकचे पोलीस आले होते. कर्नाटकचे पोलीस किती वाजता आले? पोकर्णाजी 7:30 वाजता. दुकान आपण किती वाजता बंद करतो? 7-7:30. त्याच टायमिंगला 7:30 वाजता पोलीस आले. त्यावेळेस आपण आम्ही बाहेर होतो, आटपाडीलाच चाललेलो. मग आम्हाला आमचे उमेशजी वगैरे आम्ही सगळे संघ होतो. आम्ही तिथून बाहेर आलो. इथं मला 9-9:30 पोहोचलो. 9 वाजल्यापासून रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत फक्त आमचं एवढंच म्हणणं होतं त्यांना की त्यांच्या बाबतीत जे तुम्ही आरोपी घेऊन आलाय त्या आरोपीचं स्टेटमेंट द्या, त्या आरोपीच्या संदर्भातले जे काही FIR आहे ती द्या. आम्हाला तुम्ही लिगलची 35A नोटीस द्या, 35A नोटीस द्या आणि आपण तुमच्या जे काही कारवाई आहे त्या कारवाईला आम्ही 100% तुम्हाला तिथं सहकार्य करू. तर ह्यांनी तसं न करता ह्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आम्हाला रिकव्हरी पाहिजे. आता तुम्ही रिकव्हरी द्या नाहीतर माणूस द्या. आम्ही त्यांना एकच सांगतो, तुम्हाला रिकव्हरी देतो, माणूस पण देतो, फक्त मला इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलेला रिपोर्ट द्या. आता तुम्ही एवढ्या लांबून आलाय, मग तुमचं पहिल्यांदा इथं पंचनामा होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही पंचनामा करचाल, प्रोड्यूस पंचनामा, तर तो पंचनामा बी नाही, कुठली चौकशी नाही, इन्व्हेस्टिगेशन नाही, दुकानात पण गेलेलं नाही. मग यांची चौकशी कुठे केली? मग एका चोराच्या सांगण्यावरून फक्त आपण यांना रिकव्हरी द्यायची का? तर आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे हे, कर्नाटक पोलीस कधीही कुणाला रिकव्हरी घेतल्याशिवाय माघारी गेलेलं नाही. आणि पहिली वेळ आहे की आम्ही त्यांना रात्री 3 वाजता इथून हाकलून दिले आणि ती पण कायदेशीर मार्गाने. कुठली जबरदस्ती नाही, दम नाही, दादागिरी नाही. आमचे नगरकर साहेब होते, त्यांनी तर मस्त घोषणा दिल्या त्यावेळेला. काय? लेम का पत्ता कड़वा आहे, कर्नाटक पोलीस भडवा आहे. ही वेळ पण का आली त्याची कारण सांगतो. ज्यावेळेला आम्ही त्यांना लिगल मध्ये जा म्हणत होतो त्यावेळेला त्यांनी अनलिगली काम चालू केलं. मग आमच्या पोकर्णा साहेबांना त्रास चालू झाला. ज्यावेळेला त्यांना त्रास झाला ते खाली कोसळले. त्यावेळेला मग मात्र आपले कार्यकर्ते थोडेसे भडकले आणि मग ते थोडेसे वैयक्तिकरित्या बोललेही गेले. पण तरी सुद्धा SP साहेबांना ह्यांनी कुठली ऑर्डर दिलेली नव्हती, कुठली माहिती दिलेली नव्हती आणि अगदी अनलिगली असल्यामुळे त्यांना माघारी जावं लागलं. तर हे कशामुळे घडलं? हे फक्त एकीचं बळ आहे. त्या दिवशी सर्वजण होते. अगदी आता मी अधिकाऱ्यांची नावं घेऊ शकत नाही जाहीरपणे. निवंगुडे साहेब होते, कुमारजी खत्री साहेब होते, सुराणा साहेब होते. ह्या सर्व लोकांनी त्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत आपल्याला मदत केलेली. ज्यावेळेला ह्या लोकांनी सपोर्ट केला आणि तो सपोर्ट आणि हित असणारी उपस्थिती, हितही आपली 15-20 लोकांची आपल्या समाजाची उपस्थिती होती. ह्या सगळ्याच्या रेट्याने आणि आपण लावून धरलेल्या न्यायिक मार्गाने आणि संविधानिक मार्गामुळे त्यांना झुकावं लागलं आणि बेकायदेशीर लोकांना महाराष्ट्रामध्ये भविष्यात असंच झुकावं लागणार आहे आणि ह्यांना आपण असंच झुकवणार आहोत. कारण आपली होणारी लूट ही थांबवायची आणि त्यासाठी हे एकत्रीकरण आणि आपण हे सगळं समिती आणि आपण हे सर्व काम करतोय. हे काम करण्यामागचा उद्देश कुठलाही आपला कोणाची नेतेबाजी नाहीये, कुठलं आपल्याला काही कुठलं स्टंटबाजी नाहीये. बुराडे साहेब म्हणले आमदार पदाचं गरज नाही आपल्याला आमदाराची. माझ्या व्यापाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे, एवढी संविधानाने त्याला पॉवर दिली की आज तुमच्या आटपाडीच्या केसमध्ये आमदार पण आहे आणि 2 DCP पण SP पण काम करतायत. पण त्यांना आज आपल्याकडे झुकावं लागतंय. तुम्ही कधी बघितलंय का? आटपाडीच्या केस मधलं मी तुम्हाला एक सांगतो. मगाशी त्यांनी अर्धवट विषय सांगितला. रात्रीच्या वेळेला दुकान बंद करत असताना घेऊन गेलेले, शटरचा काही संबंध नव्हता, घेऊन गेले. आता जाताना विषय काय होता? फक्त तुमचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय आणि इन्व्हेस्टिगेशन आपल्या दुकानात होतं. SOP प्रमाणे तुम्ही पालन केलं पाहिजे. हे कुठलीही पूर्तता न करता आले, गाडीत टाकलं आणि घेऊन गेले. 4 तास घेऊन फिरले. कुणालाही माहित नाही पोलीस कुठं आहे, सराफ कुठं आहे, कुठले आले, कसलीच कल्पना नाही. मग तिथल्या सराफांचे फोनवर फोन यायचे. आता काय करू? त्यांना म्हणलं एक काम करा, 12 वाजता मी त्यांना आपलं ह्याच्यामध्ये पाठवलं पोलीस स्टेशनला. तुम्ही जाऊन म्हणलं किडनॅपिंगची केस द्या आणि संबंधित आपल्या सराफाच्या खिशामध्ये 500 ग्रॅम सोनं आहे अशा प्रकारची तिथं कंप्लेंट जाऊन नोंदवा. हे तिथं गेले. तिथे गेल्यानंतर तिथल्या PI ला सांगितलं. ते काय कंप्लेंट घ्यायला म्हणलं PI ला सांगितलं. रात्री 12-12:15 वाजता फोन केला.
मग ते पीआयने ऐकून घेतलं आणि 10 मिनिटानंतर जे आपली लोक गायब होती त्यांचा फोन माघारी आला. आता हे कॉन्टॅक्ट असल्याशिवाय झालं का? पण त्याच्यानंतर हे मग माघारी आले. तिथून मग प्रोसेसची तयारी करतात, पोलीस स्टेशन मध्ये नोंद करणं वगैरे. मग घेऊन गेले. आता घेऊन गेल्याच्या नंतर आम्ही ह्यांचा सगळा प्रकार कागदावर आणला आणि तो प्रकार आपण 1:30 वाजता मेलद्वारे एक सीएम ला मेल गेला, एक ह्याला गेला, आपल्या एसपी ला गेला आणि पहाटे 5 वाजता आहे अशा आपल्या सराफाला हेच अधिकारी माघारी घेऊन आले. म्हणजे कुठलीही कारवाई नाही, कुठला काही विषय नाही, असंच घेऊन